आम्ही आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पोहोचलो आणि एवढ्या रात्री सुद्धा मंदिरात प्रचंड गर्दी होती. हाय हॅलो नमस्कार, मी सायली पाटील. घड्याळात तब्बल 10 वाजले होते, पण तुळजापूरमध्ये भक्ती अजूनही जागी होती. मंदिराबाहेर फुलांची दुकानं, प्रसाद, नारळ आणि विशेष म्हणजे इथल्या हिरव्या बांगड्या. खूप सारी दुकानं दिसत होते हिरव्या बांगड्यांची, कारण इथे एक खूप सुंदर परंपरा पाळली जाते बांगड्या भरण्याची. सो मी पण भरून घेतल्या बांगड्या. अनेक महिला आई भवानीसमोर हिरव्या बांगड्या भरतात. सुखी संसार, सौभाग्य आणि आईच्या आशीर्वादासाठी तुळजापूरचं हे मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं आणि लाखो भक्तांची अटूट श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता देखील आई तुळजाभवानीच होती. महाराज प्रत्येक मोहिमेपूर्वी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येत होते आणि लोककथेनुसार आई भवानीने शिवरायांना भवानी तलवार दिली होती. त्या शक्तीच्या आशीर्वादातून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असं मानलं जातं. रांगा खूप मोठ्या होत्या, गर्दी एवढी होती की चालायला सुद्धा जागा नव्हती, पण कुणीही त्रासलेलं नव्हतं, कारण प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आईच्या दर्शनाची ओढ मंदिरात आणखी एक खास गोष्ट आहे, ते म्हणजे चिंतामणी शिळा. असं म्हणतात की या शिळेजवळ मागितलेली इच्छा बोलली तर आई भवानी ती नक्की ऐकते. लोक इथे हात ठेवून मनातल्या इच्छा व्यक्त करतात. जर शिळा उजवीकडे फिरला तर तुमची इच्छा पूर्ण होते असा अर्थ निघतो, असं लोकांचं मानणं आहे. कदाचित म्हणूनच इथून बाहेर पडताना लोकांच्या चेहऱ्यावर वेगळीच शांतता दिसते. तुळजापूर म्हणजे प्रत्येक भक्तांसाठी शक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचं ठिकाण. रात्र असो किंवा दिवस, आईच्या दारात भक्तांची गर्दी कधीच कमी होत नाही आणि म्हणूनच एकदा तरी आयुष्यात तुळजापूरला यायलाच पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी. स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.